निवडणूक आयोगानं विधिमंडळ आमदारांच्या संख्येवरती एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं हे चुकीचं, राजकीय पक्ष करा, विधिमंडळ पक्ष नाही, ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। ज्या घटनेवर एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले ती घटना नाकारू कशी शकता, याच पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी शिंदेंची विधिमंडळ पक्ष नेतेपदी नियुक्ती केली होती। कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल। शिवसेना कुणाची याच उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलंय। आम्ही 40 आमदार होतो, त्यांची संख्या आता 60 झाली। सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप ही विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट, शिंदेंचं प्रत्युत्तर। मोठी बातमी, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार, मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणीची शक्यता। भाजपत विलीन व्हायचं की प्रहारमध्ये जायचं, एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल, संजय राऊतांचा दावा, राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते, शिवसेना धनुष्यबाण शिंदेंकडेच राहील, बच्चू कडूंचं प्रत्युत्तर। शिंदेंच्या नेत्यांच्या माझ्या विरोधात बैठका, बावनकुळेंच्या सांगण्यावरून कुणबी जात प्रमाणपत्र रद्द, जरांगेंचा हल्लाबोल, तर जात पडताळणी समितीत कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो, फडणवीसांसह बावनकुळेंकडून स्पष्ट। शिक्षण आणि बेरोजगारीवरती सीजेपीचा यलगार, सप्टेंबर पासून क्या बोलती पब्लिक मोहिमेद्वारे युवकांचे प्रश्न मांडणार, देशभर दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घेणार, अभिजित दिपकेंची माहिती। आंदोलन केल्यानं जेनझी देशविरोधी ठरत नाही, जेनझीचा आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक, मी डोळे बंद ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवेन, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। राज्यात पशुधन विमा योजना लागू, अपघात, नैसर्गिक आपत्ती, रोगांमुळे पशुधन मृत्यू झाल्यास आर्थिक मदत, शेतकऱ्यांना 85% प्रीमियम अनुदान मिळणार। आदिवासी संस्कृती वनरंगचा 3 दिवस कार्यक्रम, मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार, विधानसभा अध्यक्ष राव नार्वेकरही उपस्थित राहणार। डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला जामीन देण्याचे हायकोर्टाचे संकेत, रमेश म्हात्रेला कोठडीत ठेवण्याचं कारण नाही, हायकोर्टाचं निरीक्षण, प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण, 15 दिवसात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्याची माडकडून घोषणा, सरकार आणि माड प्रतिनिधींमध्ये चर्चा करून तोडगा काढा, हायकोर्टाचे निर्देश। विक्रोळी भंडाऱ्यात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधमाला संतप्त नागरिकांचा चोप, नागरिकांच्या मारहाणीनंतर आरोपी स्वतःवरच टाईलच्या तुकड्यानं वार करत जखमी, आरोपीला तुरुंगामध्ये टाका अन्यथा आमच्या ताब्यात द्या, स्थानिक आक्रमक, उद्या भंडारा बंदची हाक।